अभिनेते नाना पाटेकर हे प्रेक्षकांचे आवडते अभिनेते. त्यांनी मराठीसह हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. क्रांतीवीर, अब तक 56, वेलकम यांसारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्यात. त्याबरोबरच विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित परिंदा या चित्रपटात देखील त्यांच्या अभिनयाचं सगळीकडेच कौतुक झालं. परंतु माझं आणि नानांचं भांडण झालं आणि त्यात आम्ही शिवीगाळ देखील केल्याचं विधू विनोद चोप्रा यांनी सारेगमप या कार्यक्रमात म्हटलंय. मी नानांना पुरुष या नाटकात काम करताना पाहिलं होतं. नानांना भेटेपर्यंत मी एक साधा सभ्य काश्मीरी तरुण होतो. पण मी नानांना भेटलो आणि सगळंच बदललं. जेव्हा मी नानांना परिंदा या चित्रपटादरम्यान सीनमध्ये दिग्दर्शन करीत होतो तेव्हा ते मला शिवीगाळ करायचे. ते पाहिल्यानंतर मी त्यांना कसे काय दिग्दर्शन करणार असा मला प्रश्न पडू लागला. त्यानंतर मी देखील त्यांना उलट शिवीगाळ करायला सुरुवात केली. चित्रपटात असा एक प्रसंग होता जो मी नानांना समजावून सांगत होतो. प्रसंग असा होता की त्यांच्या पत्नीचा मृत्यू होतो आणि नानांच्या डोळ्यात पाणी तरळणार. हे दृश्य मी नानांना समजावून सांगितले. आम्ही दिवसभर शूटिंग करीत असू आणि संध्याकाळ झाली होती. नानांनी सांगितले की मी थकलो असून घरी जातोय. मी त्यांना म्हटलं की जा, पण पुढच्या सीनचा खर्च देऊन जा. त्यानंतर नानांनी मला शिवीगाळ करायला सुरुवात केली. मीही शिवीगाळ केली आणि भांडणात त्यांचा कुर्ता फाडला. आमचे भांडण सुरूच होते. तेवढ्यात आमच्या कॅमेरामॅनने शॉट तयार असल्याचे ओरडून सांगितले. मी कॅमेरासमोरून बाहेर आलो असं विधू विनोद चोप्रा यांनी यावेळी म्हटले. तर चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्या दृश्यात नानांनी बनियान घातलीय, कारण त्यांचा कुर्ता नुकताच फाटला होता आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू खरे होते, जे आमच्या भांडणामुळे त्यांच्या डोळ्यात तरळले होते. त्यानंतर आम्ही एकमेकांना मिठी मारली. नानांनी मला सांगितले की या सीनमुळे त्यांच्यावर दडपण आले होते. अशा पद्धतीने परिंदा चित्रपट निर्माण झाला, अशी आठवण विधू विनोद चोप्रा यांनी सांगितली. नानांचा परिंदा हा चित्रपट तुम्हाला आवडतो का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.